कांदळवनातलं एक झाड चालतं बरं का. आंतरराष्ट्रीय कांदळवन दिनानिमित्त आम्ही कांदळकन्या या रील सिरीजमध्ये आज आपण जाणून घेऊया वॉकिंग मॅनग्रोव्ह विषयी. कांदळवनामधील रायझोफोरा प्रजातीची झाडं ही एखाद्या फुलगुच्छासारखी उठून दिसतात. महाराष्ट्रात या कांदळवनाच्या 2 प्रजाती सापडतात. मराठीत त्या दोघांना कांदळ किंवा लाल कांदळ म्हणतात. मात्र या दोघांच्या पानाफुलांच्या रचनेत बराच फरक आपल्याला दिसतो. रायझोफोरा म्युक्रोनाटा या झाडाच्या पानाच्या टोकावर एक अतिशय स्पष्ट सुईसारखं टोकदार काळं टोक असतं, ज्याला शास्त्रीय भाषेत म्युक्रो म्हणतात. तर रायझोफोरा एपिक्युलाटा या झाडाची पानं अरुंद भाल्याच्या आकाराची असतात आणि त्यांच्या टोकावर सुईसारखा भाग नसतो. म्युक्रोनाटाची फुलं लांब दांड्यावर 4 ते 8 या गुच्छांमध्ये खाली लटकलेली दिसतात. तर एपिक्युलाटाची फुलं 2च्या जोडीनं एका अतिशय लहान आणि जाड दांड्यावर येतात. दोन्ही प्रजाती त्यांच्या मुख्य बुंध्यापासून पाण्याच्या दिशेने पसरणाऱ्या स्टिल्ट रूट्सवर उभ्या असतात. ही मुळं एखाद्या अवाढव्य कोळ्याच्या पायांसारखी किंवा झाड पाण्यावर चालत असल्यासारखी दिसतात. म्हणून याला वॉकिंग मॅनग्रोव्ह म्हणतात. ज्या चिखलात ही झाडं उभी असतात तिथे ऑक्सिजनचे प्रमाण 0 असते. त्यामुळे हिची मुळं जमिनीच्या खालून श्वास घेऊ शकत नाहीत. यासाठी त्यांच्या स्टिल्ट रूट्सवर हजारो सूक्ष्म छिद्र असतात, ज्यांना लेंटिसेल्स म्हणतात. ओहोटीच्या वेळी जेव्हा ही मुळं उघडी पडतात तेव्हा ही छिद्र एखाद्या स्नॉर्कलिंग प्रणालीसारखी थेट हवेतील ऑक्सिजन शोषून घेतात आणि पाण्याच्या खाली असलेल्या भागाला जिवंत ठेवतात. रायझोफोराला स्थानिक भाषेत लाल कांदळवन म्हणण्याचं रहस्य हे या झाडाच्या सालेच्या खाली दडलेलं आहे. जर तुम्ही या झाडाच्या वयाने मोठ्या बुंध्याची बाहेरील साल हलकी खरवडली तर आत रक्तासारखा गडद लाल रंग दिसून येतो. या लाकडामध्ये टॅनिनचे प्रमाण प्रचंड जास्त असते. खाऱ्या पाण्यात लाकूड सडू नये म्हणून निसर्गाने त्यांना दिलेलं हे एक नैसर्गिक रासायनिक चिलखत आहे. पूर्वीच्या काळी जेव्हा प्लास्टिकची जाळी नव्हती तेव्हा कोकणातील कोळी बांधव या रायझोफोराच्या झाडाची साल काढून ती पाण्यात उकळायचे आणि त्या लाल रंगाच्या अर्कात आपल्या सुती मासेमारीची जाळी बुडवून काढायचे. यातील टॅनिनमुळे जाळ्यांना एक वॉटरप्रूफ कोटिंग मिळायचे, ज्यामुळे जाळी पाण्यात कुजत नव्हती. रायझोफोरा आपली रोपं झाडावरच तयार करतं. निसर्गाची ही किमया कशी घडते ते जाणून घेण्यासाठी आपल्याकडे आहेत श्रुती तोडणकर. नमस्कार, मी श्रुती तोडणकर, काळिंजे गावची रहिवासी आहे, शिवाय एक गृहिणी देखील आहे. तर आता बघा, आपल्याला हे समोरचं झाड दिसतंय, ह्याला रायझोफोरा म्युक्रोनाटा म्हणतात आणि मराठीमध्ये आपण हिला पिवळा कांदळ बोलतो. आता बघा, हे जे ह्यांचे बॉटनिकल नेम असतात ते बरेच मोठे मोठे असतात, बरोबर. पण त्यांची जी मराठी नावं असतात ना, ती मराठी नावं झाडांच्या पानावरून, फुलावरून किंवा फळावरून दिली गेलेली असतात. तर आता ह्याला पिवळा कांदळ का म्हणतात? तर पिवळा कांदळ ह्या करिता म्हणतात, तर ह्या झाडाची मागची जी आपल्याला ही शीर दिसतीये ही पिवळ्या रंगाची दिसतीये, म्हणून हिला पिवळा कांदळ म्हणतात. ह्यातलीच दुसरी स्पीशीज आहे, तिला रायझोफोरा एपिक्युलाटा म्हणतात आणि मराठीमध्ये आपण तिला लाल कांदळ म्हणतो, कारण की त्या झाडाच्या पानाची मागची शीर ही साधारण लाल रंगाची असते, म्हणून तिला लाल कांदळ म्हणतात. ठीक आहे. आता ह्या झाडाची जर आपण माहिती घ्यायला घेतली तर ह्या झाडाला रायझोफोरा म्युक्रोनाटा म्हणतात आणि मराठीमध्ये पिवळा कांदळ म्हणतात. ठीक आहे. आता ह्या झाडाची जर आपण रचना बघितली तर पानं बघा आपल्याला आकाशाच्या दिशेने वरती वाढलेली दिसत आहेत. त्याचं पण कारण आहे, ते पण आपण जाणून घेऊया पुढे पुढे. पण बघा, आता आपल्याला ह्या झाडाचं फूल दिसतंय, त्याच्यानंतर त्या फुलानंतर आपल्याला हे असं साधारण चिकूच्या आकाराचं हे फळ दिसतं आणि मग त्याच्यातून आपल्याला ही आलेली ही शेंग, बरोबर. आता आपण शेंग म्हटलं, आम्ही पण शेंगच म्हणायचात, पण आता आपण शेंग म्हटलं की कसं त्याच्यामध्ये बी येते, शेवग्याची, चवळीची किंवा गवारची शेंग. तर ह्याच्यामध्ये बी नसून हे पूर्णपणे तयार झालेलं ह्या झाडाचं एक छोटंसं रोपटं असतं. म्हणजे ह्या झाडांचं एक वैशिष्ट्यच असं असतं की ही झाडं स्वतःची रोपटी ही झाडावर तयार करत असतात. ही जी आपण बघतोय कंदिका, ही मॅच्युअर कशी होते म्हणजे तयार कशी होते, तर आपल्याला हे फळ दिसतंय आणि त्याच्यामध्ये हे आपल्याला प्रोपॅग्युल दिसते म्हणजे कंदिका दिसते. ह्याच्या मधोमध बघा एक वेगळी रिंग तयार झालेली दिसते, म्हणजे आता ही प्रोपॅग्युल पूर्णपणे मॅच्युअर आहे.
बरोबर. म्हणजे बघा, ह्या वातावरणाशी आता आपण महिलाच, जेव्हा आपण गरोदर असतो, जोपर्यंत आपल्या बेबीची पूर्णपणे वाढ होत नाही तोपर्यंत आपली डिलिव्हरी होत नसते, बरोबर. आणि एकदा का आपल्या बाळाची पूर्णपणे वाढ झाली, पूर्णपणे मॅच्युअर झालं का आपली डिलिव्हरी होते. मग ती 7व्या महिन्यातली असू दे किंवा 9व्या महिन्यातली असू दे, बरोबर. तसंच ह्या झाडांचं असतं. म्हणजे जोपर्यंत ही कंदिका ह्या वातावरणाशी पूर्णपणे एकरूप होत नाही, पूर्णपणे मॅच्युअर होत नाही, तोपर्यंत हे झाड ह्या कंदिकांना खाली सोडत नाही. आणि जेव्हा ही कंदिका पूर्णपणे ह्या वातावरणाशी एकरूप होते, पूर्णपणे मॅच्युअर होते, तेव्हा हे झाड ह्या कंदिकांना खाली सोडतं. आणि जेव्हा खाली सोडतं तेव्हा ते विचार करत नाही की खाली चिखल दलदल आहे की पाणी भरलेलं आहे. समजा चिखल दलदल असेल तर वरून पडताना एकदम प्रेशरनी खाली पडते. बघा, खाली आपल्याला एकदम पॉइंटेड दिसते, बरोबर. खाली चिखलामध्ये पडते आणि ती तिथेच रुजून जाते. आणि समजा जर पाणी भरलेलं असेल तर ती पाण्याच्या प्रवाहाबरोबर जाऊन इतर ठिकाणी ती रुजून जाते. म्हणजे थोडक्यात काय, ह्या झाडांना लावावं लागत नाही, ह्यांची ही नैसर्गिकरित्या ही वाढ होत असते, बरोबर. म्हणून ह्या झाडांना आपण मदर प्लांट म्हणतो. आता आपल्याला बघा, हे वरून खाली जमिनीचा आधार घेण्यासाठी आलेली दिसत आहेत, ही ह्या झाडांची मुळं आहेत. आता ही मुळं आपण ह्यांना स्टील रूट म्हणतो आणि मराठीमध्ये आपण ह्यांना आधार मुळं म्हणतो, बरोबर. आता हे झाड एक इंडिकेटर आहे, रायझोफोरा म्युक्रिनटा हे झाड एक इंडिकेटर आहे. तर आता आपण म्हणू इंडिकेटर कशाचं, तर हे झाड इंडिकेटर आपल्याला इंडिकेट हे करत असतं की आपल्याला पाण्याची लेवल, म्हणजे पाणी कितपत भरतं, खाडीमध्ये पाणी कितपत भरतं हे ह्या झाडापासून आपल्याला समजतं. म्हणजे बघा, आपल्याला ही मुळं दिसतात, एकत्रित वाढलेली मुळं. आता जेव्हा हे झाड रुजतं तेव्हा हे एका कंदिकेवरती रुजतं, बरोबर. पण एकदा ह्या झाडाचं पूर्ण वाढ झाली का मग आता आपण ओळखू शकतो आता एका कंदिकेवरून झाड झालेलं कुठलं असेल म्हणून, म्हणजे नेमकी कुठून त्याची प्रोसिजर तयार झालेली आहे, अजिबात नाही. तर बघा, आता आपल्याला ह्या झाडाचा पूर्ण ह्या मुळांचा विस्तार दिसतोय किती वाढलेला आहे. तर जिथपर्यंत ह्या झाडाची मुळं असतात तिथपर्यंत हे भरतीचं पाणी भरलं जातं. हे आपल्याला हे झाड इंडिकेट करत असतं. आता बघा, मी तुम्हाला सुरुवातीला म्हटलं की ह्या झाडांची पानं आकाशाच्या दिशेने वरती वाढलेली असतात. त्याचं कारण हे आहे की एखाद वेळेला पाण्याची लेवल वाढली असेल. आता शेवटी निसर्ग आहे, पाणी तेवढंच ठेवत नाही, कधीतरी पाणी वर कधीतरी पाणी खाली होत असतं. आणि समजा एखाद वेळेला फुल भरती झाली असेल आणि हे पाणी त्या झाडांच्या पानांच्या वरती गेलं असेल तर हे झाड ती पानं काही दिवसाने गाळून देतं, सोडून देतं. म्हणून ह्या झाडांची पानं ही आकाशाच्या दिशेने वरती वाढलेली दिसतात. पण मँग्रोव मधली ही एकमेव स्पीशीज अशी आहे की तिचा जर पाण्याशी संपर्क आला की ही झाडं ती पानं काही दिवसाने गाळून टाकतं. आम्ही कांदळ कन्या या रील सिरीजमध्ये उद्या जाणून घेऊया महाराष्ट्रात फक्त सिंधुदुर्गात सापडणाऱ्या दुर्मिळ कांदळवन वनस्पतींविषयी. तोपर्यंत पाहत रहा MTV वाईल्ड लाईफ.